नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील सदाशिव पेठेल येथील राजाराम मित्रमंडळानं यावेळेला पंजाबमधील मंदिराचा केलेला देखावा ड्रोनच्या माध्यमातून आम्ही तो तुमच्याकडे सादर करतोय. तेव्हा जाऊयात आपण सदाशिव पेठेल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील हत्ती गणपती मंडळानं यावेळेला अतिशय सुंदर आणि रमणीय असा पौराणिक हलता देखावा केलेला आहे. यंत्राच्या साहाय्यानं हा हलता देखावा पाहताना आपलं मन अतिशय प्रसन्न होतं. मोठमोठ्या मूर्ती, त्याच्या आतलं यंत्र आणि त्याच्या मागची रचना आपल्याला निश्चितच हा देखावा आनंद देईल. तेव्हा पाहूयात आपण हत्ती गणपती पुणे. पाठीवर घेऊन रावणाच्या दिशेनं उड्डाण केलं. महाराष्ट्राचं सचिन पिळगावकर आणि सुप्रिया ही जोडी सार्वजनिक जीवनात अतिशय हिरिरीनं पुढे असते. महाराष्ट्रातल्या लोकांना सचिन त्याच्या वयाच्या 5व्या वर्षापासून आपल्याला माहिती आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीला सचिन आणि सुप्रिया या जोडीनं दर्शन घेतलं आणि पत्रकारांशी बातचीत केली. सार्वजनिक गणपती आपल्या या भारतात पहिला हा गणपती आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी तो आयोजित केलेला आहे, लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे अगदी भक्तिभावानं. तर मी गणपती बाप्पाला वंदन तर करतोच, या गणपती बाप्पाला सुद्धा, पण त्याचबरोबर मानवंदना देतो भाऊसाहेब रंगारी यांना सुद्धा. आणि मला आनंद आहे की लोकांपर्यंत आज पुनीत बालनजी हे सगळं पोहोचवत आहेत. त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि बाप्पांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना, पुनीत बालनजींना सुद्धा, आणि सर्व तुम्ही जे भक्त आहात, जे नतमस्तक होत आहेत बाप्पांच्या समोर, त्या सर्वांना बाप्पांचा आशीर्वाद मिळो. आमच्या पिक्चरच्या प्रमोशन करता खरं म्हणजे आम्ही इथे आलेलो आहोत पुण्यात, पण अक्षरशः 5 मिनिटं आम्ही गणपती बाप्पाला बघितलं. आता त्याच्याहून जास्त कोणाला काय माहिती असणार आहे? आम्ही काय मागायचं त्याच्याकडून? देणं हे त्याचं काम आहे. त्यामुळे आम्ही फक्त त्याच्याकडे बघू शकतो, त्याची त्याला वंदन करू शकतो, नतमस्तक होऊ शकतो आणि त्याची आराधना करू शकतो.
नवीन चित्रपट मी आल्यानंतर ना खूप म्हणजे भारावून गेला होता मूर्ती पाहताना. गणपतीला काय मागितलं? काहीच काही नाही मागितलं. गणपतीकडे काही मागू नाही शकलो आम्ही, कारण गणपतीनी पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःनी सांगितलं की तू जा, तुला सगळं मिळेल. मग काय मागायचं गणपती बाप्पा? काहीही नाही, म्हणजे मागणं करण्यासारखं काही वाटलंच नाही. इतकं देवांनी ह्या दिलेलं आहे सगळ्यांना आणि देणार आहे. म्हणजे त्या मूर्तीतच असं तेज मला ते खूपच, म्हणजे मला खूप त्या मूर्तीकडे आणि टकरावून बघत राहिलं. आणि गणेशोत्सव आपला हा साजरा सगळ्यांनी झाल्यानंतर इकडे गर्दी कमी होणार. पण मी पहिल्यांदा इथे येतोय, पण यानंतर ऑक्टोबर नंतर मी पुन्हा एकदा इकडे येऊन बसणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरता. तेव्हा चित्रपटाचं प्रमोशन नसेल. नवीन चित्रपट